नमस्कार मित्रांनो, मी धीरजंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये। तारीख आहे आजची 4 नोव्हेंबर आणि आपली सुरुवात झाली डायरेक्ट एअरपोर्टची रिझर्वेशन होती 3:10 आपल्याला काळेवाडी रोडपासून होती। तर त्याच्या आधी आपल्याला ऑन द वे वल्लभनगरपासून तळवडे MIDCतली राईड पडली, 219 रुपये ती केली आणि पटकन लोकेशनला गेलो आणि आता आलोय आपण एअरपोर्टला। ऑनलाईन पेमेंट होतं तर आपलं 765 रुपयाचं काम झालं आणि आता इथं आपण पुढच्या राईडसाठी थांबलोय। 31 किलोमीटरचे 444 रुपये देते बघा। 31 किलोमीटर हिंजवडी फेज 2 नको। एअरपोर्ट पासून छोटी राईड केली आपण, एक 6.5 का 5.5 किलोमीटरची होती। 160 रुपये दिलेत आपल्याला आणि इथनं येते वाघोली नको। आता इथनं आपण परत एअरपोर्टला जाऊया कारण गाड्या नव्हत्या, ट्रिप पडत होत्या। एखादी घेऊ व्यवस्थित आणि बघूया परत। 900 रुपयाचं काम झालंय आपलं तर बघू आता इथनं पुढे जाते। ती वाघोलीचीच वस्ती सारखी कोणी घेतच नाहीये कारण रेटच नाहीये। 15 16 किलोमीटरला 250 रुपये देतात ते। तर ठीक आहे बघूया। उबेरकडनं एक ट्रिप आली आहे औंध रावेत रस्ता टेरगाव असं काहीतरी आलं होतं रोड। तर 22 किलोमीटरचे 350 असं काहीतरी होतं। आता बराच वेळ थांबले त्यामुळे घेतली मी। तर आता बघूया नेमकं किती कोणत्या एरियात ते आणि फेअर किती मिळतोय त्यावर। मला गाड्या नाही जास्त पण ट्रिप पण नाही पडत, स्टेशनला पण सेम हालत आहे। झाली आपली ट्रिप पूर्ण। ती 455 बिल झालं कस्टमरचं। आपल्याला 335 रुपये दिले। इथं काळेवाडी चौकाच्या अलीकडे सोडले। आता इथनं बघूया कोकणी चौकात वगैरे जाऊया, तिथनं पडते का बघू कारण आज स्लो दिसतं ते। आज ना कुठं सर्ज होता स्टेशनला ना एअरपोर्टला, कुठंच नाही। तर इथनं आपण बघू कुठं जातोय। बहुतेक इथनं कोकणी चौकातच जाईल आणि तिथनं बघूया कुठं वाटतं। कोकणी चौकातनं राईड होती ओलाची। मला वाटलं कॅश ट्रिप आहे, ऑनलाईन पेमेंट होतं। 336 रुपये, कस्टमरचं बिल 348, आपण घेतले 452 रुपये त्यांनी वरती केले। तर ठीक आहे, माझं ओलाचं मायनस मध्ये बिल होतं तेवढं, हे प्लस मध्ये होऊन जाईल। तर आता इथनं बघूया उबेर चालू करू। ट्रिप पडतात ते वाटतं, आपले एक मित्र आहे तिथं आलेले ऑलरेडी। तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय। एअरपोर्ट पासून आपल्याला ट्रिप येत होत्या, आपल्याला एक घेतली होती चिंचवडची 400 रुपये आणि लगेचच मला आली ओलाला 628 रुपये हिंजवडी। तर आता 400 रुपयेपेक्षा ही टाइम म्हटलं 5-10 मिनिटं जास्त लागतोय, पण हिंजवडीची घेतली। तर नंतर तो एरिया निघाला पुढं पार, जोय विलास काहीतरी आहे इथं आतमध्ये। हिंजवडी व फेज 1 पासून पुढं 3 किलोमीटर होतं शिवाजी चौकातनं। तर कस्टमरचं बिल बनले 748 रुपये आणि आपल्याला दिले 628 रुपये 28 किलोमीटरची। तर मीटर प्रमाणे मॅच होत होती तर घेतली। म्हणलं चला आकडा बनायला, आपलं टार्गेट दिवसाचं डेली कम्प्लीट व्हायला लवकर येऊ। तर आपलं झाले 2276 रुपये। तर आता इथनं बघूया कुठं जातोय। आपल्याला हिंजवडीपासनं राईड आली कुटुळ कॉलनी। तर आपण मीटरनुसार घेऊन आलोय। तर 25 किलोमीटर होते 21 रुपयांनी 525 रुपये आणि ती ट्रिप व्हायच्या आधीच आपल्याला जशी एंड केली तशी आपल्याला ट्रिप पडली सिम्बायोसिस कॉलेज। 600 मीटरपासून पिकअप 205 रुपये दाखवलेत। तर प्रायोरिटी ट्रिप होती। ठीक आहे, आता आपण आहे सिम्बायोसिसच्या इथं। तर आता आपलं 3006 रुपयाचं अर्निंग झाले। गाडी चालली 161 किलोमीटर, 3 गाड्या CNG आहे आपल्याकडं। टाइम झालाय 9:25. तर बघा बॅक टू बॅक सकाळी थोडं लवकर सुरुवात करून आपण 9:30 पर्यंत 3000 रुपयाचं काम केले। आता इथं फ्रेश होतो आणि बघूया आपल्याला एखादी ट्रिप पडतीये का। पडन नाही पडन तरी ठीक आहे, आपलं काम झाले। आपलं 1 लाखाचं टार्गेट आपण ठेवतो या महिन्यामध्ये। तर ठीक आहे, बघूया आणखी एखादी ट्रिप झाली तर व्यवस्थित, नाहीतर मग आता इथं आपण थांबतोय।